बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीडलाच नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आहे। मराठवाड्यात तर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच यातील एकही आरोपीला सोडणार नसल्याचा विश्वास दिला होता। त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने आरोपींची शोध मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले होते। एवढंच नाही तर SIT देखील नेमण्यात आली। पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला। याशिवाय खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडवर सुद्धा हत्येचा कट रचल्याचा आरोप करत मोक्का दाखल करण्यात आला। आता एकीकडे असं असताना दुसरीकडे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र त्यांच्या अशा तडकाफडकी निर्णयामुळे सवाल उपस्थित केले जात आहेत। पण अजित पवार यांनी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय का घेतला? तसंच या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने ते आता राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। पण ते खरंच राजीनामा देणार आहेत का? तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं। या चौकशीतून तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते। ते म्हणजे या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते त्यातील काहींचे राष्ट्रवादीशी संबंध असल्याचं दिसून आलं। राष्ट्रवादीच्या केज भागाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेले विष्णू चाटे यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेल्यानं त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं। शिवाय विष्णू चाटे यांचा थेट संबंध वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशी असल्याचं उघड झालं आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंध असलेले आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याचे वारंवार होणारे आरोप आणि या आरोपामुळे पक्षाची होणारी बदनामी टाळण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतला। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असलेले आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याचे वारंवार होणारे आरोप आणि या आरोपामुळे पक्षाची होणारी बदनामी टाळण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। फक्त जिल्हा कार्यकारिणीच नाही तर तालुका कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात आली आहे। आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय, आता पुढचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष या दोघांच्या चारित्र्याची कसून पडताळणी करूनच नियुक्त्या करण्यात याव्यात असे आदेश बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना दिले आहेत। शिवाय जिल्हा व तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत राजेश्वर चव्हाण हे जिल्हाध्यक्ष पदावर राहणार असल्याचं राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले। मात्र आता धनंजय मुंडे या भागातील लोकप्रतिनिधी असताना ते या भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे। तसंच धनंजय मुंडेमुळेच वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील जोर धरत आहे। असं असताना जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानं धनंजय मुंडे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे। वसुधा बीड जिल्ह्यात वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे। अशा परिस्थितीत मुंडे हे वंजारी समाजातील तरुणांना एकत्र करून आणि आपल्यावर अन्याय झाल्याचं दाखवून शक्ती प्रदर्शन करू शकतात असं सांगितलं जातं। कारण सध्या धनंजय मुंडे यांच्यासमोर आपला मतदारसंघ, आपला जिल्हा आणि राज्यभरात आपली प्रतिष्ठा जपण्याचं मोठं आव्हान उभं आहे। आता अजित पवारांनी कार्यकारिणी बरखास्त करून पक्षावर होणाऱ्या टीकेला पूर्णविराम दिला असला तरी बीड मधील परिस्थिती पुढच्या काही दिवसात जर का अशीच कायम राहिली तर निष्पक्ष तपास आणि पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याशिवाय पक्षाकडे पर्याय नसेल। दरम्यान अजित पवारांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर ते बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने परळीला रवाना झाले आहे। एकूणच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा या प्रकरणात समावेश असल्याचं निष्पन्न झाल्यानं पक्षाने बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली असल्याचं बोललं जातं। खरं तर या कारवाईचा उद्देश हा पक्षाची बदनामी होण्यापासून आणि सार्वजनिक प्रतिक्रियांपासून वाचणं आहे। मात्र असं असलं तरी राजकीय वादळ अद्याप शमलेलं नाही। त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कसं वळण घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अजित पवार यांच्या या कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतं? जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करायला त्यांना उशीर झाला का? या संपूर्ण प्रकरणात अजित पवारांच्या मौनाकडे तुम्ही कसं पाहता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी।